नमस्कार, कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। बघूया आजच्या ताज्या बातम्या कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसुंगेकडून। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजच्या ताज्या बातम्या। आरमोरी येथे स्मार्ट मीटर विरोधात वीज ग्राहकांचा एल्गार। आरमोरी येथील वीज ग्राहकांनी उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण उपविभाग आरमोरी येथील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले आणि या वीज ग्राहकांची मागणी होती की आमचे पूर्वीचे मीटर जशा तसे आम्हाला लावून द्या आणि आपण लावलेले स्मार्ट मीटर आमच्याकडून घेऊन जा। आमचे 500 रुपये येणारे वीज बिल आता 5000 रुपये येत आहे। आम्ही कुठून भरावे, कसे भरावे? आतापर्यंत आपण शेतकऱ्याच्या आत्महत्या बघितल्या, आता आपल्याला वीज ग्राहकाच्या आत्महत्या बघायच्या आहे का, असा गंभीर प्रश्न देखील आरमोरी येथील वीज ग्राहकांनी उपविभागीय अभियंता आरमोरी यांच्यासमोर केलेला आहे। यानंतर काय होते, स्मार्ट मीटर काढून नवीन मीटर लावतात की स्मार्ट मीटर लावू देतात? बघूया। स्मार्ट मीटर पाहिजेच आहे। जर लाईन काटायची नाही याच्यानंतर तुम्ही लाईन काटली तर त्याचे परिणाम फार भयानक होतील, लक्षात घ्या। तुम्ही म्हणता ना तुम्ही मीटर तिकडे जमा केले म्हणून मी तुमच्या एमएससीबी मध्ये मीटर काढून देतो। काही मीटर आता चला जेवढे मीटर आहेत तेवढे काढायला लावून द्या। आमच्या समोर तुम्ही मीटर काउंट करा आणि ते मीटर आम्हाला लावून द्या, बस याच्यावर काही नाही। मी पोरगा आणून देतो, पारला दाखला हलवा। मीटर राहतील तेही राहू दे, तेही राहू दे। इथं जेवढे जमा आहेत तेवढे मीटर लावून द्या आणि बाकीचे जे स्मार्ट मीटर आहेत त्यांची लाईन डायरेक्ट करून द्या। जोपर्यंत आमचे जुने मीटर येत नाही तोपर्यंत लाईन डायरेक्ट ठेवा। आम्हाला स्मार्ट मीटर पाहिजेच आहे। तेवढे मीटर आणून आमचे लावा आणि तुमचे स्मार्ट मीटर काढून तुम्ही घेऊन जा, ते विका का तुम्ही काही करा, आमचे मीटर आम्हाला द्या। आज शेतकऱ्यांची आत्महत्या पाहिल्या तुम्ही, आता वीज ग्राहकांची आत्महत्या पाहा काही दिवसाने। इतका जो पैसा चाललाय ना, कुठून पैसा आणणार आहे? आज ज्यादा 400 रुपये 500 रुपये इलेक्ट्रिक बिल होता तो 5000 रुपये म्हणजे 6000 रुपये वर्षाचे कुठून करणार आहे? म्हणजे तुम्ही आम्हाला बरबाद करायला लागले का? रत्नागिरीला जेव्हा नाही का घेराव आंदोलन झाला तिथले वीज मीटर बदलून दिले, मग एकावन्न बदलून दे बरं। आम्ही आलो तेव्हापासून यांनी आपल्या अधिकाऱ्यांना का फोन नाही केला? याचे फोन कसे नाही उचलत आहे? कसे फोन नाही उचलत आहे? चुक्या बनवून राहिले का? तुम्ही एसपी साहेबांना फोन लावा, ते त्यांना फोन लावायला लावा। कारण का एवढा आज काही तुमचा आमच्या एकट्याचा नाही आहे सर, पुढे जनतेचा विषय आहे। बरोबर आहे सगळ्या गोष्टी। एवढे अतिरिक्त बिल येत आहेत, थोडाफार असता तर लोक कन्सिडर केले असते ना। तुम्हाला पगार मिळते, आम्हाला काय मिळते? मिळतील त्यांच्यावर तुम्ही तात्काळीने कारवाई करा, यामध्ये सरकारची लोकांची सहमती आहे, हो की नाही? सर तुमचा फायनल डिसिजन काय ते सांगून द्या फक्त। ते मीटर जे लागलेले आहे ना आमचे, ते मीटरच्या सिरीजमध्ये आम्ही तुमचे जे जुने मीटर आहे ते लावून देतो, त्याच्यावर तुम्ही वापर बघा, त्यानंतर स्मार्ट मीटर जे लावलेले आहेत ते काढून आणा आणि आमचे जुने मीटर लावून द्या। जुने मीटर काढण्याचं कारण काय? बिघडले होते का म्हणून काढलं का तुम्ही? बिघडले नाही, नवीन टेक्नॉलॉजीचे जे मीटर आले, आपण जसं अपग्रेड होतो तसं स्मार्ट ते सुद्धा डिजिटल मीटर होते ना, त्याच्यात टेक्नॉलॉजी होती ना, ते डिजिटलच होते ना। चक्रीवाले नव्हते, डिजिटलच होते। चक्रीवाले नव्हते, ते जुने होते ना, ते चक्रीवाले होते। आता जे मीटर लावले आहे ते डिजिटल मीटर होते। तुम्ही जे टॅली म्हणता ना, इकडे हा मीटर लावायचा स्मार्ट मीटर आणि तिकडे तुमचा डिजिटल मीटर, आम्हाला टॅली चालणार नाही। आमच्या मीटरमध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता, आम्हाला आमचे जुने मीटर पूर्ववत लावून पाहिजे। 3 लोक बरा डायरेक्ट घ्या म्हणता तुम्ही आता, तुम्ही म्हणला बापूर साहेब, चला बसा खाली बसा। भर पावसात दीक्षाभूमीच्या विस्तारीकरणासाठी बौद्ध बांधवाची मानवी साखळी। दीक्षाभूमीच्या विकासासाठी कृषी विभागाची जमीन तात्काळ हस्तांतरित करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी बौद्ध जनतेच्या वतीने बुधवारी मानवी शृंखला साकारून कृषी विभागाच्या कार्यालयात घेरावा घालण्यात आला। भर पावसातही आंदोलनकर्ते हजारो महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक सहभागी झालेले होते।
पावसाची कोणतीही तमा न बाळगता कृषी विभागाच्या कार्यालयात घेराव घालण्यात आला. घोषणा दिल्या. दीक्षाभूमीला दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो अनुयायी देशाविदेशातून थेट येत असतात. या निमित्ताने देशविदेशातून लाखोचे अनुयायी येत असतात आणि त्यांना अडचणींना सामना करावा लागतो. अपुऱ्या सुविधेमुळे त्यांना सुविधा पुरवल्या जात नाही. यासाठी कृषी विभागाची जागा ही देण्यात यावी आणि दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास करण्यात यावा, या मागणीसाठी हे साखळी आंदोलन करण्यात आले. दीक्षाभूमीचे विस्तारीकरण झालेच पाहिजे. दीक्षाभूमीचे सौंदर्यीकरण झालेच पाहिजे. गणपतीसाठी जागा दीक्षाभूमी स्मारकाला मिळालीच पाहिजे. गणपती सेंटरची जागा दीक्षाभूमी स्मारकाला मिळालीच पाहिजे. आरोग्य विभागाची जागा दीक्षाभूमी स्मारकाला मिळालीच पाहिजे. आरोग्य विभागाची जागा दीक्षाभूमी स्मारकाला मिळालीच पाहिजे. अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो कभी नाही. अभी नहीं तो कभी नहीं. कृषी विभागाची जागा मिळालीच पाहिजे. 10 वर्ष नियमित सेवा करणारे कंत्राटी कर्मचारी होणार आता कायम. NHM अंतर्गत येणारे कर्मचारी. राज्य सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की 10 वर्ष कंत्राटी कर्मचाऱ्याने नियमित सेवा दिली असता असे कर्मचारी नियमित करण्यात येणार. 15,010 असे NHM अंतर्गत येणारे कर्मचारी आता नियमित असल्याचे महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या सर्व मंत्र्यांनी हा विशेष निर्णय घेतलेला आहे. यामध्ये महागाई भत्ता आणि यात्रा भत्तासुद्धा या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय आहे आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे यांना वेतन आणि यांना कायमस्वरूपी करण्यात येणार आहे. 10 वर्ष नियमित सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना यामध्ये 15,010 असे कर्मचारी असून त्यांना कायम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.